ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला तारण देण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला पाप मुक्ती देण्यात आलेली आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला रोगमुक्ती दिलेली आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला अनंत काळचं जीवन देण्यात आलेलं आहे. येशूच्या क्रूस मरणाने आमचे तारण झालेले आहे. प्रियजनो, परमेश्वराने आमच्यासाठी हे सर्व मिळवून दिलेलं आहे. फक्त आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी होऊन आम्हाला ते अवगत करणे आहे. आमच्या पापाची क्षमा त्याने दिलेली आहे. आम्हाला रोगमुक्त केलेले आहे. म्हणून प्रत्येक बिमार व्यक्ती आपण विश्वास ठेवूया, विश्वासाने म्हणूया, येशूने आपल्या घावाद्वारे मला रोगमुक्ती दिलेली आहे. येशूने आपल्या घावाद्वारे मला रोगमुक्ती दिलेली आहे. म्हणून आपण विश्वासानं त्याला आपण स्वीकार करूया. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2:24 मध्ये आम्ही वाचतो, त्याच्या शरीरावर झालेल्या माराने आम्ही निरोगी झालो. त्याच्या शरीरावर बसलेल्या चापकाने आम्ही निरोगी झालो. त्याच्या रक्ताने आम्ही बंधनमुक्त झालो. प्रियजनो, आम्हाला ते अवगत करण्यासाठी विश्वास ठेवणे, विश्वासानुसार जगणे, ख्रिस्ताचे अनुसरण करणे, ख्रिस्ताचा क्रूस उचलून घेऊन त्याच्या मागे चालणे, त्याचे साक्षी बनणे, त्याच्यासाठी त्रास सहन करणे आणि त्याच्यासाठी जीवन जगणे. कारण आम्ही ख्रिस्ताचे आहोत. येशूने आम्हाला स्वतःचे बनवून घेतलेले आहे. त्याच्या रक्ताद्वारे, रक्ताच्या मोलाने त्याने आम्हाला विकत घेतलेले आहे. आम्ही ख्रिस्ताचे आहोत. आम्हाला शैतान हात लावू शकत नाही. आमच्या समोर दुष्ट कार्य करू शकत नाही आणि आम्हाला कोणी हात लावू शकत नाही, कारण परमेश्वर आमच्यासोबत आहे. प्रियजनो, आपण परमेश्वराचं प्रेम ओळखूया. आम्हाला तारण देण्यात आलं कारण परमेश्वर आमच्यावर खूप खूप प्रेम करतो आणि म्हणून त्याच्या प्रेमाखातीर त्याने आपला पुत्र दिला आणि आमचे तारण केलेले आहे.